चिंपळगाव बहुला येथील ग्रामदैवत त्रिगुणीनाथ महाराज यात्रा उत्सव आणि महाशिवरात्री निमित्त गेल्या 28 वर्षांची देदीप्यमान परंपरा जपत यावर्षीही हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी भक्तीचा मळा फुलला आहे। सप्ताहाचे औचित्य साधून शुक्रवारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य हेल्थ चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली। वारी विठ्ठलाची आणि सेवा जनसामान्यांची हा संदेश या निमित्ताने देण्यात आला। या सप्ताहात दररोज महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आपली सेवा रुजू करत आहेत। शुक्रवारी परभणी येथील नामवंत हरिभक्त परायण भागवताचार्य प्रसाद महाराज बोर्डीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून अभंगाचे निरूपण करत हरी दिन आणि एकादशीचे महत्त्व भाविकांसमोर विशद केले। तुकोबारा आहे, वारीचं महत्त्व सांगतात, पंढरीच्या वारीचं। हा अभंग कशामुळे निवडला? मी संतपर घेणार होतो, पण एकादशी असल्यामुळं, हरिदिनी असल्यामुळं आता विषयाला अनुसरून बोलणंच गरजेचं आहे बरं का। म्हणून माझ्या लक्षात आलं की आपण आता हरिदिनी असल्यामुळे हरिदिनीचा अभंग घेणे गरजेचं आहे, अनिवार्य आहे। विठाला खूप मोठं महत्व आहे एकादशीला। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं महत्व आहे मायवा। वारकऱ्याने एकादशी, साधकानं वारकऱ्याने एकादश धरायलाच पाहिजे। आणि आता सर्व तुम्ही आता बरेचसे कीर्तनकार महाराज मंडळी तिथं, म्हणून मला काही जास्त बोलायचं काम पडणार नाही। सगळे सुज्ञ माणसं आहेत। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका दिवसाची नाही 3 दिवसाची हरिदिनी असते, बरोबर आहे का नाही? उद्धव महाराज बरोबर आहे। एकादशी 3 दिवसाची धरावं लागते, एका दिवसाची नाही। उद्या एकादशी असेल तर आदल्या दिवशी थोडं जेवावं लागतं, थोडं। दशमीपासून सुरुवात आहे एकादशीची। का जेवावं लागते थोडं? आपण जर 5-7 पोळ्या खाल्ल्या, तसे खाणार नाहीत म्हणा, पण खाल्ल्यात 5-7 पोळ्या, आणि तो ढेकर सकाळी एकादशीला आला तर एकादश बाटली। विठाला आणि एकादशीच्या दिवशी तर बघायचंच काम नाही, मग निरंकार। मग त्या दिवशी आता हे फराळ आपण तुम्ही आम्ही जोडले हो। खरा फराळ म्हणजे फलार आहे। सफरचंद खा, चिकू खा, अंगूर खा, बऱ्याच गुरु महाराज, पण त्याचा आपण फराळ केला, घ्या भगर। इतकी केळी भगर काय एखादच आहे का नाही त्याचाही लक्ष राहील माणसाला, आहे का नाही। एवढं खाल्ल्यावर कशाची एखादच आहे? कारण त्याचं काही लक्ष आठवणच राहणार नाही एकादशीची। पण आता चला चौकड न धरल्यापेक्षा बरं। एखाद्याला नवीन माणसाला असं नियम सांगावं तर म्हणेन वारकरी, आपल्या वारकरी तुमची एकादशी तुम्हीच, न धरल्यापेक्षा बरं आहे। चला विठाला आणि एकादशी या मानवाच्या पिंडाला आल्याच्या नंतर धरायलाच पाहिजे। का? आपण वारकरी आहोत, हिंदू आहोत, आणि हे सर्व ज्ञान ग्रहण करायची कॅपॅसिटी फक्त भगवंतांनी आपल्यात दिली। या विचाराची प्रणाली देवानं फक्त आपल्याला दिली। आपल्याकडं ज्ञान आहे, ते क्षमन करायची कॅपॅसिटी आहे म्हणून। नाही तर मग बाकीचे आता पशु आहेत, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, त्यांना काय एकादशी काय नाही। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती। इकडे कोण्या डुकराला का गाढवाला का कुत्र्याला असं काही आहे का? चला आता इकडे पंचवटीला बाजारला जायचंय, माळू आणायचं, असं काही आहे का? आमच्या परभणीला तर नाही, त्याला ताणच नाही ना, बरोबर आहे का नाही? पशु काय
पाप पुण्य जाणती हे कोणाला आहे? माणसाला. पशुला पापही नाही पुण्य नाही. शेतकरी माणसानं मोठी म्हैस घेतली, म्हैस बरोबर आहे बाबा, तिनं 10 लिटर दूध दिलं तरी तिला पुण्य नाही, आणि मालकाला 4 लाख आणल्या तरी पाप नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. पण हे कोणाला आहे? हे आपल्याला आहे का? पशुकड ज्ञान आहे मान्य आहे, पण आपल्याकडे विशेष ज्ञान आहे. याची देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. आपल्याकडे विशेष ज्ञान आहे, पशुकडे ज्ञान आहे. कसं ज्ञान आहे सांगतो तुम्हाला. आता तुम्ही आणि शेतकरी थोडा ग्रामीण भागच आहे, अलीकडे आपण शहरच्या बाहेर येत ना. आता एखाद्या शेतकऱ्याचं जर शेतामध्ये गाडी बैल असली, त्यानं गाडीला बैल जुंपले आणि घराकडे काढून दिले तर कुठे येतात? मालकाच्या दारी. बरोबर आहे. काय येताल बरं? ज्ञान आहे ना त्यांच्याकडे, म्हणून येताल. पण विशेष ज्ञान नाही त्यांच्याकडं. एक म्हैस आहे उदाहरण. म्हैस पिंपळगाव बहुल्यासारखं गाव, मस्त सुंदर आंब्याचं झाड होतं मोठं. उन्हाळ्याचे दिवस कडक ऊन तपलं, कडक बरं का राजगुरू महाराज, कडक ऊन तपलं आणि म्हैस चरू लागली. कोण? म्हैस. असं सांगत जा कधी. 1 वाजला. 1 वाजल्यावर कडक ऊन झालं, तिच्या पाठीला पोळालं, चटकी बसली. आता तिच्या लक्षात आलं उन्हाचा प्रहर वाढलाय, आपण सावलीला जायला पाहिजे. असा कोणी विचार केला? म्हशीने. शबास, असं सांगत जा. आणि म्हैस आंब्याच्या झाडाखाली आली. का बरं आली? ज्ञान आहे ना, कळलं तिला. आता आपल्याला पोळायले महाराज कळलं का नाही? हा, आंब्याच्या झाडाखाली आली का? तिच्याकडे ज्ञान आहे म्हणून आली. बरं, आता तिच्याकडे हे ज्ञान आहे का बाबा? याला आंब्याचं झाड असे म्हणतात नाही ना, याला छानपैकी आंबे येतात नाही. मग जावई आले, घरी आल्यावर लक्ष्मी त्याचा रस करतात, हे ज्ञान आहे. त्याला पिकवता. मग जावाई घरी आल्यावर पोळ्या, रस, भजे, कुरड्या, पापड्या, हे ज्ञान आहे का? म्हशीला वारकरी आल्यावर बेसन, भाकर, हे ज्ञान आहे नाही ना. हे ज्ञान नाही ना कोणाला? म्हशीला. हा, विशेष ज्ञान नाही का? आता परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, तिने कुठं नाही तिथपर्यंत जायचं नाही आपल्याला. अलीकडचं हे ज्ञान म्हशीला नाही. पशु काय पाप पुण्य हे तिला कळलं का? नाही. बरं चला, आता इथं अजून पुढे जाऊन थोडस बोलू बरं का. तीच म्हैस त्या मावशीबाईनं, थोडा दादा आवाज थोडासा द्या, आता घरी आणली. असा हरिजन येऊन लक्ष आलं बरं का. हरिदिनी एकादशी होती. तीच म्हैस त्या मावशीबाईनं घरी आणली. त्या दिवशी एकादशी होती आणि दारी ओट्यावर बांधली आणि ब्राह्मण बुवा आले. आमच्या ग्रामीण भागात ब्राह्मण बुवा येतात. एकादश, अमावस्या हे ते सांगायला येतात नाही, इथं येत असतील ना. सकाळचा 8चा प्रहर अशी म्हैस बांधली. तिला त्या मावशीनं गवत टाकलं खायला आणि ब्राह्मण बुवा आले. ब्राह्मण बुवानं आवाज दिला, मावशी काय आजची एकादश बर का? जोरात ओरडून सांगितलं ब्राह्मण बुवानं. आता एक माझा प्रश्न आहे तुम्हाला. ब्राह्मण बुवानं सांगितलेली एकादश मावशीला कळाली का? म्हशीला. हॅलो, हा, मावशीलाच कळाली ना. उद्धव महाराज बरोबर आहे. तरी पण मावशी भाकरी टाकीत होती. आता दुसरा प्रश्न, मावशीला एकादश कळून मावशी पोळ्या टाकीत होती. आता मावशी बरी का म्हैस बरी हो? विठाला विठाला घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मुद्दा आपला असा निघाला, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, पशुला काही नाही. पण ही हरिधनी आपल्याला भगवंतानं या हरिधनीचा विचार करण्याची प्रणाली या मानव देहाला दिली. विशेष ज्ञान दिले. विशेष ज्ञान कुठून मिळते? साधक मंडळीकडे भरपूर अभ्यास आहे. आता मी जास्त बोलणार नाही. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान श्रीगुरू मिळते. बरोबर आहे. म्हणून श्रीगुरु ही करणं जीवनात गरजेचं आहे मायबाप.
प्रत्येकानं श्रीगुरु केल्याशिवाय राहू नये. कारण त्यांच्याकडून आपल्याला ही विचाराची प्रणाली मिळत असते बरं का. आपले श्रीगुरु आपल्या कृपा आशीर्वादाने आपल्याला ज्ञानदृष्टी देत असतात. मी सदोनच सांगत असतो, आपल्या या नेत्रामध्ये का ज्ञानाचं अंजन घातलं की दूर दिव्य दृष्टी प्राप्त होत असते. आणि डोळ्यावरची जो भेदाभेदाचा पडदा आहे का, तो बाजूला सारला जातो. स्वच्छ दिव्य ज्ञान प्राप्त होत. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता डोळा, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता दुःख गेले विठले रात्री पडळ तिमीला दुःख गेले विठले रात्री कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ तिमिर दुःख गेले विटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ. म्हणून जीवनामध्ये गुरु करणे गरजेचं आहे. आणि एकदा का श्री गुरु केले मग त्यांच्याकडून आपल्या सगळ्या अडचणी आपण सोडून घेऊ शकतो. तद्विधीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानं ज्ञानन्ति तत्त्वदर्शना. विठाला म्हणून हा हरिदिनीचा एकादशीचा योग आहे. एकादशीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले वारकरी संप्रदायामध्ये महाराज. हा श्रीमद भागवतामध्ये सुद्धा हरिदिनीची त्या रुक्मांगद धर्मांगद राजाची कथा आहे. रुक्मांगद राजाने खूप प्रवृत्त केलं एकादशीचं. श्रीमद भागवतामध्ये कसं व्रत केलं. वन म्हणलं दीड कुली बगर पाहून, दीड कुली बगर खाऊन नाही केलं. हा रुक्मांगदाला एकादशीचा खूप छंद होता महाराज. आणि विष्णूचे दूत आले, त्यांच्याकडे मोठी फुलाची बाग होती. रुक्मांगदाकडे 5-6 नौकर लावली होती सांभाळायला. विष्णूचे दूत आले आणि फुलं तोडू लागले. या मंगलमयी प्रसंगी कपिल सुदाम भावले, बाळा नागरे, गणेश भावले, राजधात्रक, सुभाष महाराज, कैलास महाराज घुगे यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.